नमस्कार मित्रांनो, आज बैलपोळा निमित्ताने मी तुम्हाला माहिती सांगत आहे बैलपोळ्याची. तर लक्ष देऊन ऐका आणि नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करत राहा. तर आज 2 सप्टेंबर 2024 या वर्षी श्रावण अमावस्या 2 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. श्रावण महिन्यात सणाची सुरुवात असते. या महिन्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्या साजरा करण्यात येतं. तर शेतकऱ्यांचा मोठा सण म्हणजे पोळा देखील श्रावण अमावस्या या दिवशी उत्साहाने साजरा केला जातो. शेतकरी वर्गात पोळ्याचे फार महत्त्व आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. पोळा या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जोपले जात नाही. या दिवशी बैलांचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर घेऊन जातात. त्यांना अंघोळ घालतात, त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात, तसेच शिंगाला रंग लावून त्यांच्या अंगावर झूल टाकली जाते. त्यांच्या गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेला माळा तर पायात घुंगरू बांधले जातात. अशा नाना तऱ्हेने बैलांना सजवण्यात येते. शेतकऱ्यांच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुहासिनी सडा रांगोळी काढून त्यांची वाट पाहत असतात. तर त्यांच्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य तयार केला जातो. मग खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी कुटुंबासह वाजत गाजत जातात. त्यांना घरी आणतात. घरातील सवाष्ण्य बाई बैलांची विविध पूजा करते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू ज्वारीचे दान मांडले जातात. या रोजी गावातील इतर घरातून ही बैलांना जेवणासाठी आमंत्रण केलं जातं. शेतकऱ्याला औक्षण करून त्यांना नारळ दिलं जातं. राज्यातील अनेक गावांमध्ये या दिवशी बैलांची शर्यतीचे आयोजन केले जातात आणि तिथे पोळा फोडला जातो. या शेतकऱ्यांच्या बैल पोळा फोडले म्हणजे शर्यत जिंकेल या त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते. तसेच शेतकऱ्यांच्या डोक्यावर फेटा बांधून सन्मान केला जातो. यानंतर गावातून बैलांची मिरवणूक काढली जाते. अशा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सण पारंपरिक पोळा साजरा केला जातो. तसेच या दिवशी पिठोरी अमावस्या साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया व्रत करतात. सायंकाळी 64 योगिनींचा चित्रांच्या कागदाची पूजा केली जाते. घरातील मुलांना खीरपुरीचे जेवण दिलं जातं. आई पुरणपोळी, साटोऱ्या, खीर, पुरी आणि त्यावर दिवा लावून खांद्यावर मागे नेत अतीत कोण असा प्रश्न विचारता. मुलं आपली नाव सांगत उत्तरं देतात. याला वाण देणे असे म्हणतात. स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावे असे मुलं बाळांची रक्षा व्हावी यासाठी पिठोरी अमावस्येला स्त्रिया ही व्रत मनोभावे करतात. भारतामध्ये अनेक जाती, धर्म आणि पंथाचे लोक राहतात. त्यामुळे आपल्या देशात विविध सण साजरे केले जातात. मुख्य म्हणजे आपल्या देशात आणि धर्मात आपण तर विविध सण साजरे करतो, मात्र सोबतच आपल्या पशुपक्ष्यांसाठी आणि इतर पाळीव प्राण्यांसाठी देखील सण साजरे करण्याची परंपरा आहे. तर संपूर्ण देशभरात विविध नावांनी पोळा साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण बैलपोळा नावाने साजरा केला जातो. आपला देश कृषीप्रधान असून शेतकरी हा आपल्या देशाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सर्व शेतकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र म्हणून बैलाला ओळखले जाते. याच बैलामुळे शेतकऱ्याला शेतातील पीक पिकवण्यासाठी मोठी मदत होते. त्यामुळे या दिवशी महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा करण्याची पद्धत आहे. पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या अमावस्या तिथीला बैलपोळा साजरा केला जातो. यावर्षी श्रावणी अमावस्या 2 सप्टेंबर रोजी आहे. 2 सप्टेंबर सोमवारी रोजी पहाटे 5:21 अमावस्या प्रारंभ होणार असून ती 3 सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी 7:24 अमावस्या संपणार आहे. उगवत्या सूर्याने पाहिलेल्या तिथीनुसार अर्थात उदय तिथीनुसार अमावस्या 2 सप्टेंबर 2024 रोजी असून याच दिवशी बैलपोळा साजरा केला जाईल. पोळा सण हा शेतकरी त्यांचा जिवलग मित्र असलेल्या बैलांप्रती आणि त्यांच्या कष्टांप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. या सणाचे महत्त्व शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात असते, कारण बैल म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र. त्याच्याच जीवावर शेतकरी शेत नांगरतो, जमिनीत धान्य पिकवतो. शेतकऱ्याप्रमाणे बैलही शेतात रात्रंदिवस राबतात, कष्ट करतात. त्यांना त्या दिवशी आराम दिला जातो. हा सण प्रामुख्याने गावात आणि खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, किंवा अशा सर्वच ठिकाणी जेथे शेतकरी आणि बैल असतात. मात्र बहुतेक वरून पोळ्यांची धूम ही खेडेगावात जास्त पाहायला मिळते. आपल्या देशात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व व्यवसायाकडे पाहिले जाते. याच व्यवसायाचा भाग म्हणजे बैल पाळणे. बैलांमुळे शेतकऱ्याला शेतीची कामे करणे अतिशय सोपे होते. त्यामुळे वर्षाचा एक दिवस तरी त्यांची एक कष्टदायक कामापासून सुटका व्हावी आणि
आणि त्याची वर्षभर केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जावी यासाठी बैलपोळा साजरा केला जातो. ज्याच्याकडे बैल नसतात असे लोक मातीच्या अथवा लाकडाच्या बैलांची प्रतिकात्मक पूजा करतात. या दिवशी बैलांकडून कोणतेही कष्टाचे काम करून घेतले जात नाही. पोळ्याच्या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. त्याच्यावर नक्षीकाम केलेली असतात. झूल, सर्वांगावर गेरूचे टिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगराच्या माळ्या, नवी वेसणं, नवा कासरा, पायात चांदीचे व करदोड्याचे तोडे घालतात. बैलांना जेवणासाठी या दिवशी पुरणपोळी करत नैवेद्य दाखवला जातो. प्रत्येक शेतकरी आपल्या शेतीत शेतकरी बैलांचा साज शृंगार करतात. त्याची मिरवणूक काढतात. घरातील स्त्रिया बैलांचे औक्षण करतात. या दिवशी प्रत्येक घराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते. गावातील सर्व बैलजोड्या वाजस्त्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आपल्या जातात आणि गावामध्ये पोळ्याला शर्यतीचे आयोजन करण्यात येते. पण आज मित्रांनो बघायला गेलं तर बैलांची जागा ट्रॅक्टरनं घेतली. आज कृषीप्रधान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालंय. बैलांची जागा ट्रॅक्टरनं घेतली. बैलजोड्यांची संख्या कमी झाली. असे असले तरी शेतकऱ्यांना आजही बैलजोडी असणं प्रतिष्ठेचं आणि समाधानाचं वाटतं. महाराष्ट्रातील अनेक भागात बैलगाडी शर्यतीमुळे बैलांची खास देखरेख केली जाते. बैल हा पोळ्यांचा सण. पोळ्यांचा हा सण सर्जाराजाचा हा दिन. बळीराजा संगे जो राबतो रात दिन. सांग आम्हा कसे फेडावे तुझे हेरून. सांग आम्हा कसे फेडावे तुझे हेरून. आपल्या समृद्ध अशा कृषी संस्कृतीतील महत्त्वाचा सण. आपल्यासाठी वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जाराजा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा बैलपोळा सणानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो. तर बळीराजा हा शेतात राबणाऱ्या आपल्या सवंगड्याला रुबाबाने सजवतो व त्याचा कौतुक सोहळा साजरा करतो. तो दिवस म्हणजे बैलपोळा. शेतकरी आणि बैल यांच्यातील हा स्नेहांकित बंध असाच कायम राहील. बैलपोळा सणाच्या शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा. तसंच मित्रांनो एक कथा सांगते बैलांची. बैलपोळ्याविषयी एक कथा प्रचलित आहे. असं म्हणतात की कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती सरीपाट खेळत होते. सरीपाटाचा हा डाव माता पार्वतीने जिंकला. मात्र हा डाव कोणी जिंकला यावरून भगवान शंकर आणि माता पार्वतीचे भांडण झाले. हा वाद सोडवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यायची ठरले. शेजारी नंदी उभा होता आणि नंदी क्षणाचा साक्षीदार होता. तेव्हाच पार्वती मातेने नंदीला विचारले की हा डाव कोण जिंकलं. त्यावेळी भगवान शंकराचा परमभक्त नंदीने शंकराची बाजू घेतली. नंदीचे उत्तर ऐकून माता पार्वतीला खूप राग आला आणि तिने नंदीला श्राप